या ओढोद बाजार सर्कलमधील जवळपास प्रत्येक गावाच्या पेट्या आता पॅक झालेल्या आहेत। उमेदवाराचं भविष्य हे पेट्यांमध्ये पॅक झालेलं आहे। आता उद्या काय होतं हे 9 तारखेला आपल्याला या ठिकाणी कळेल। मात्र जे पेट्या आहेत त्याचे जे नंबर आहेत, जे सील पॅक नंबर आहेत ते व्यवस्थितरित्या आम्ही लिहून घेतलेले आहेत। आता प्रत्येक उमेदवाराने, प्रत्येक बूथ प्रमुखाने ते फॉर्म व्यवस्थितरित्या भरून घेतलेले आहेत। तहसीलला ह्या पेट्या जमा होणार आहेत, याच्यावर लक्ष ठेवण्याचं आता काम राहिलेलं आहे। हे प्रशासनाचं काम आहे। आम्ही देखील हे काम पारदर्शकपणे करणार आहोत। यामध्ये कुठलाही तफावत होणार नाही। जो पेट्याचा नंबर आहे, सिरियल नंबर आहे आणि जो आमच्या फॉर्मवर सिरियल नंबर आहे, याच्यात कुठली तफावत होणार नाही याची देखील काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे। ही जबाबदारी आता तालुका प्रशासनाची आहे। या सर्कलमध्ये जेवढे काही गाव आहेत त्या गावामधील सर्व तरुण बांधवांनी मोठ्या मेहनतीनं जे सहकार्य केलं त्याबद्दल मी सर्वांचे धन्यवाद व्यक्त करतो। इथल्या सर्व आई बहिणींना, ताईंना, ज्येष्ठ नागरिकांना, माझ्या सर्व तरुण बांधवांना मी धन्यवाद व्यक्त करतो। एका गरीब शेतकऱ्याच्या पोरासाठी आपण झटलात नव्हे तर शेवटपर्यंत टिकून राहिलात, हे या ठिकाणी माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे। आज पक्षाचे बरेच कार्यकर्ते असतील, पण माझ्यासोबत कार्यकर्ते नव्हते, माझ्यासोबत मित्र होते, जे खांद्याला खांदा देऊन माझ्यासोबत शेवटपर्यंत उभे होते। त्या सर्व मित्रांचं या ठिकाणी मी आभार, धन्यवाद व्यक्त करतो। आज या पेट्या तहसीलला जमा होणार आहेत। आम्ही स्वतः त्या पेट्यांसोबत त्या ठिकाणी त्यापर्यंत जाणार आहोत। 2 दिवस वाट बघून आपल्या उमेदवाराचं भवितव्य आपल्याला कळणार आहे। धन्यवाद मायबापो।